जिंतू मात्रे आपण चला आपण भालगावच्या डोंगरिया या नंदीची गाडी विजय झालेली आहे, तर सगळी तिकडेच चाललो, मी सुद्धा तिकडेच चाललो. तांबा जरा ब्लॉग मधून टिकून राहा, त्यांचा आपण मुलाखत घेऊ. डोंगरिया या नंदी बदलापूरचा आहे आणि आकाश राऊत यांचा आहे, तर तो विन झालेला आहे. तर बघा इकडे त्याच्यावरती थोडा थोडा गुलाल टाकायला घेतले. हा बघा जवळून हा डोंगरिया शेठ नमस्कार. नमस्कार. तर आपला पब्लिशर राहू द्या, प्रवीण शेठला फोटो काढतो तुम्ही. आता शेठ नमस्कार. नमस्कार. तर आजचा विजय तुमचा चांगला झालेला आहे, तर मस्त प्रेक्षणीय लढत बघायला भेटली मला. तर आपला पहिला गुण कसा झाला? आमचे वडिलांचे मित्र बबलू शेठ फुलं यांचा हरण्या हा आणि आमचा माझा डोंगरिया आज भारतभर फेमस असलेला शिवनी छपारा माझे मित्र अजिम शेठ पटेल यांचा डोंगरिया आज आपलं नाव पाळलं आहे. आणि दादा विरुद्ध गाडी पण चांगली पळाली. विरुद्ध गाडी या बैलगाडी क्षेत्रात नसते, मैत्रीपूर्ण शर्यत होते आणि मैत्रीपूर्ण शर्यत होता आलेले आमच्या संजय शेठ आमचे चांगले मित्र, मी नाव दिला होता त्यांनी ओळखून फिरवला. खरोखर आज गाडी चांगली अशी मनासारखी पळाली. आणि तुमचे सहकारी जे मित्र आहेत त्यांनी सुद्धा एकदम व्यवस्थित इथे सगळे हे केलं, काही वादविवाद नाही. अशी आमची मुलं कधी पण कधी गाजावाजा करणार नाही, आमच्या पुढे आमचा माणूस कोणच जाणार नाही. चांगली या बैलगाडी शर्यती क्षेत्र आपल्याला टिकवायचं आहे. माझे वडील कैलास मोहन शेठ राऊत असताना या बैलगाडी क्षेत्रात कुठे राग लावून नाही दिला, तसंच मी या बैलगाडी क्षेत्रात काम करतोय. अशी म्हणजे चांगली शिस्त पद्धतीने मला मी तुम्हाला अशी शिस्त बघायला भेटेल. धन्यवाद. धन्यवाद भाऊ, थँक्यू चांगली माहिती दिल्याबद्दल. डोंगरिया विन झाल्यामुळे अभिनंदन आणि हरण्याला सुद्धा अभिनंदन. धन्यवाद. कारण का हरण्या आणि डोंगरिया ही चांगली गाडी पळालेली आहे आणि विजय पण प्राप्त झालेला आहे. कारण का बबलू शेठ हे आमचे मित्र आहेत चांगले, त्यांनी आम्हाला 1 नंबरचा बैल दिला आणि विजय प्राप्त झाला. खरोखर असा आनंद आहे आणि नवीन वर्षाच्या निमित्त चांगली सुरुवात झालेली आहे. तर सर्व आपल्या शर्यतीत आलेल्या मंडळीला माझ्याकडनं गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा आणि आपल्या महादेवांच्या नंदींना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि असाच आपला डोंगरिया नंदी सगळ्या अड्ड्यात पळत राहणार आणि हरण्या सुद्धा पळत राहणार आणि प्रत्येकाचे छोटे मोठे सगळे आपले नंदी सारखेच असतात, सगळ्यांचे नंदी पळत राहावा आणि त्यांना कधी दुखापत नाही व्हावी हीच माझी महादेवांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. आपला डोंगरिया बैल नंदी महादेवांचा, त्याला प्रत्यक्ष तुम्हाला व्हिडिओ एकदम चांगली घेऊन तुम्हाला दाखवतो. बऱ्याच प्रेक्षकांनी एकदम जवळून बघितलं नसेल तर 12-13 नंबर मित्रांनो पाहू शकता तुम्ही डोंगरिया हा नंदी खूप प्रसिद्ध झालेला आहे, सगळ्या प्रेक्षकांचा आवडता आहे. तर याचे फॅन फॉलोइंग सुद्धा खूप आहे. या डोंगरामुळे या गोष्टी सर्व आम्हाला बघायला मिळतं आणि कुठेतरी आमचं खरोखर सांगतो आता मागाशी तुम्हाला बोललो ते थोडं कुठेतरी थांबलं, पण कुठेतरी आमचं नाव खरंच कमी झालं होतं आणि या डोंगरांनी तेवढी परतफड केली. आणि ह्याचं एकमेव कारण आमचे मित्र अजिम शेठ पटेल आहेत, त्यांचे बोलावे तेवढे धन्यवाद कमी आणि त्याच्या बरोबर असणारे आमचे संजू भैया असतील, बघेलबाई असतील, आमचा प्रकाश असेल, जेवढे त्यांचे सहकारी आहेत त्यांची सुद्धा इच्छा होती की आपण आणि आमचे काका असतील रामदास काका ते पण सुद्धा या बैलाबरोबर आहेत आणि त्यांची इच्छा होती की आपण मुंबईला जाऊ आणि आपल्या शेठचं नाव करू. कारण का त्यांना पण वाटलं का आज एवढ्या लांबून हा व्यक्ती जर येतो आपल्याकडे कुठली तरी आशा घेऊन या व्यक्तीची आशा आपण पूर्ण केली. बाबांच्या नावासाठी ही गोष्ट चाललेली आहे. कारण का आज माझ्या बाबांचं नाव आहे बैलगाडी क्षेत्रात संपूर्ण ठाणा रायगडमध्ये असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये
ज्या टायमाला महाराष्ट्रामधला कुठलाही नंदी ज्या टायमाला मोहन शेठच्या घरी येणार असतो त्यांच्या घरातली कधीच त्यांना अडवत नाही की मोहन शेठच्या घरी चाललाय बिंदास. कारण का आज एवढ्या वर्षापासून या बैलगाडी क्षेत्रात माझ्या बाबांचं नाव आहे, त्याच नावासाठी आम्ही सर्वजण करतोय. माझे काका असतील, मी असेल, या नावासाठी माझ्या वडिलांचं नाव जागृत ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण बैलगाडा शर्यतीचे क्षेत्र करतोय. कारण का या बैलगाडी क्षेत्रामध्ये माझ्या वडिलांचा जो मान सन्मान होता तोच मान सन्मान मला मिळतोय. कारण का माझ्या वडिलांसोबत जे मित्र होते ते मला सुद्धा तेवढीच इज्जत तेवढाच मान देतात. खरोखर हे खूप मोठं भाग्य आहे. त्याचं एकमेव कारण माझे वडील, आणि खरोखर वडिलांच्या मुळे मला हे मान सन्मान मिळतोय. आमची तरुण पिढी, मी आज उपाध्यक्ष आहे तरुण, आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये आमची जी तरुण पिढी आहे ही शिक्षित तरुण पिढी आहे कोणी सर्व. आणि बघा या बैलगाडी क्षेत्रासाठी नेहमी काहीतरी चांगला उपक्रम करतील ही आमची तरुण पिढी आहे. कारण का आज वरिष्ठ मंडळी आमची जी असेल ती आम्हाला नेहमी सल्ला देत असते आणि त्या सल्ल्याच्या नुसार आम्ही चालत असतो. तसंच कारण का या तरुण पिढीने मोठमोठे म्हणजे जे उपक्रम असतील, आज बघा आमच्या रायगड ठाणा कमिटी असेल यांनी हेल्मेट हा पहिले हे केला. बघा कोणाचीच संकल्पना नव्हती, पण या ठाणा रायगड पालघर असेल ही जी कमिटी असेल आमची, या कमिटीने ही एक उपक्रम केला की आपल्या ज्या ड्रायव्हर लोकांना हेल्मेट पाहिजे. हेल्मेट नसेल तर त्यांना खूप मोठी इंजुरी होते आणि दुखापत पण होते, त्यामध्ये अपघात निधन पण सुद्धा होतं. त्यासाठी हेल्मेट लावलेलं आहे. हेल्मेट लावल्यापासून बरेचसे असे अपघात टळलेले आहेत. बघा ड्रायव्हर पडला तरी त्या डोक्याला लागत नाही, चांगली गोष्ट आहे. याचं एकमेव कारण आमचे संदीपबाई माळे असतील यांनी उपक्रम केले. 100% बोला. आणि तुम्हाला पण दंड भरावा लागला तर नक्कीच बघा याच्या पुढचे जो आपली पिढी असेल तर नक्कीच याचा काही अनुक्रमण केला जाईल की काय कसं वागावं. नाही बरोबर आहे, 100% दंड भरलाच पाहिजे. सगळ्यांना नियम लागू आहे. मी कोण वेगळा नाहीये का मी असा आहे म्हणून मला वेगळा नियम असेल, मी उपाध्यक्ष म्हणून मला वेगळे नियम, सर्वांना नियम सारखेच. आम्ही जो दंड भरलाय खरं अभिमानाने सांगतो. दंड आम्ही मगाशी उमेश माझा भाऊ याचा फोन आल्यानंतर की आकाश असा दंड भरायचा 100% भरून टाक. बघा त्यांची भूलचूक आहे, आम्हाला पण माहित नव्हतं की मधून आल्यानंतर दंड आहे काय वगैरे. पण ठीक आहे, जर खरोखर आमची चूक असेल तर आम्हाला ती शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्ही तो जेवढा दंड होता तेवढा आम्ही भरून टाकतो. प्रवीण काकांच्या बद्दल बोलावं तेवढं कमी आहे. कारण काय राऊत कुटुंबाचं एक आयडॉल आहेत ते. कारण का नेहमी या राऊत कुटुंबासाठी नेहमी ते हे करत असतात. आज प्रवीण काकांना राजकारण असेल, आज बिल्डर असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत ते या संपूर्ण अंबरनाथ आणि बदलापूरचे. बघा आज एवढी मोठी जबाबदारी आहे त्यांच्याकडे, पण एक नाद हा रक्तात आहे. त्याच्यामुळे आज ते कुठला पण एक गोष्ट न करता शर्यती बघायला आले आणि नेहमी या बैलगाडा शर्यती क्षेत्रामध्ये आमच्या मागं खंबीरपणे उभं राहणारे माझे काका प्रवीण राऊत ते स्वतः आहेत. कारण का ते नेहमी सांगतात आपल्याला माझ्या दादाचं नाव म्हणजे माझ्या वडिलांचं नाव, कारण भाऊ दादा बोलतात, दादाचं नाव आणि आकाश आपल्याला जागृत ठेवायचं आहे. दादा जरी 10 वर्ष झाले आपल्यातून गेले तरी लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की दादाची कुठेतरी कमी भासते. आणि त्याच्यामुळे या शोकसाठी आम्ही अहोरात्र मेहनत करतो. कारण का या नाव टिकण्यासाठी आज 1200 किलोमीटर गेलो. आज कुठलाही कामधंदे असतील एवढी सर्व जबाबदारी माझ्यावर पण सुद्धा आहेत, पण तरी कुठल्या न करता आज आपलं नाव कुठेतरी कमी झालेलं बैलगाडी क्षेत्रात. आमच्या सर्व मुलांची नाराजगी होती. उमेश असेल, आमचा सचिन शेठ असेल, संदीप असेल, आर्यन असेल, सर्व मुलांची नाराजी होती. कारण का जास्त शर्यतीला आता मला पण मध्ये मध्ये जायला मिळालं, पण या मुलांचं कुठेतरी हे वाटली नाराजगी. तर बोला आपल्या ह्या नाराजगीसाठी आपल्याला यांची नाराजगी कशी घालवता येईल, त्यासाठी त्या दिवशी निर्णय केला. भाऊना सांगितलं भाऊ असा बैल आपल्याला आणायचाच आहे डोंगऱ्या. भाऊ बोला आकाश तू बिंदास जा. मी गेलो. त्याच्यानंतर अजिम शेठना भेटल्यानंतर बरीचशी अशी चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर अजिम शेठने सांगितलं 100% बैल तुमच्याकडे पाठवतो. ज्या दिवशी ते बोलले पहिल तुमच्याकडे पाठवतो त्या दिवशी माझ्या खरोखर चेहऱ्यावरची खूप मोठी आशा होती. मला माहिती या बैला माझी शाश्वती आहे, हा बैल मुंबईमध्ये 1 नंबर पडेल. बघा बबलू शेठचे आणि आमचे खूप जुने संबंध आहेत. त्यांनी आम्हाला एका शब्दावर बैल दिला, तुम्हाला मगाशी सांगितलं. कारण का आज हरण्याला सुद्धा मुंबईमध्ये गुलाल नव्हता, पण आज मी असं बोलू शकत नाही की त्यांना गुलाल दिला. दोन्ही नंदी पळतात तेव्हा गुलाल प्राप्त होतो. कारण काय डोंगऱ्या सुद्धा 1 नंबरातला बैल आहे, भारतभर फेमस असलेला बैल आहे. तर या बैलामुळे पण आमची कुठेतरी चाहते आणि या बैलाची खरोखर खूप मोठी चाहते फॅन फॅमिली आहे. हरण्या पण 1 नंबरचा बैल आहे, महान भारत केसरी पद मिळवलेलं बैल आहे. त्याचाही आज गुलाल झाला आणि आमचा पण गुलाल झाला. दोन्ही बैल पळाले आणि मग गुलाल झाला. तुमच्या दृष्टिकोनामध्ये गाडी आज जी छान पळाली, काय वाटतं या गाडीचं भविष्य? ह्या गाडीचं भविष्य खूप मोठं आहे. तुम्हाला सांगतो या जर मुंबईमध्ये पहिले पळून काय होत नाही, लास्टला एंडिंगला जो बादशाह राहतो तोच 1 नंबर राहतो. कारण का या डोंगऱ्या आणि जर आपला हरण्याचा असेल 1 नंबर गाडी पळते. आणि त्याच्या पहिले माझा हरण्या आणि लखन ही गाडी पळायची गेल्या वर्षी लास्टच्या सीझनला. त्याच्यासाठी लास्टची जी सीझन आहे त्याच्यासाठी डोंगऱ्या आणि हरण्या पळणार आणि सर्व प्रेक्षकांची मनं जिंकणार. असे छान असा ड्रायव्हर आहे सूरज. खरोखर एक घरातला माणूस म्हणून या बैलांचा नेहमी फॉलोअप घेत असतो. कारण त्याचं मन असं आहे की या शर्यतींमध्ये ही बैल 1 नंबरला कशी राहतील, कारण ही बैल 1 नंबरला असतील का ड्रायव्हर 1 नंबरला असतो.
त्याच्यासाठी या ड्रायव्हरांचं जे म्हणणं असं की बैल पाळलं तर आम्ही पळणार. बघा नुसतं ड्रायव्हर पळून बैल होत नाही, तर त्याच्यासाठी बैल जर पाहिलं तर त्यांचं पण नाव एक नंबरात राहतं. तर त्याच्यासाठी त्या सूरजचे खरोखर एक नंबर ड्रायव्हर सूरज ड्रायव्हर आणि अतिशय चांगली गाडी हाकलतो. तसंच माझा काळू ड्रायव्हर सुद्धा आहे, पण त्याच्या हाताला कुठेतरी इंजुरी झाली म्हणून तो बसत नाही गाडीवर. तो पण सुद्धा छान अशी गाडी हाकलतो. तो पण आमच्या घरातला सारखाच आहे. या बैलांची नेहमी ते काळजी घेत असतात आणि सूरज आणि काळू हेच आता ड्रायव्हर माझ्या मुंबईमध्ये फिक्स राहते. चालेल, धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला. पाडव्यानिमित्त एक चांगला गोल घेतला. धन्यवाद.